सर सर आय एम सॉरी सर. कशाबद्दल? डॅड असे अचानक आले आणि सर सर मला तुमचा नियम आठवतोय सर. नियम क्रमांक 2, मी इथे असे असतोवर माझ्या घरच्यांनी किंवा माझ्या कामासंदर्भातील लोकांनी इथे मला भेटायला यायचं नाही. आय कम्प्लिटली रिमेंबर सर. पण ऍक्च्युली काय झालं सर, ॲलर्जी आणि हा सगळा प्रकार झाला त्यामुळे माझं घरी सांगणं राहून गेलं सर. त्यामुळे डॅडला या नियमाबद्दल माहिती नव्हतं. नाहीतर डॅड इथे कधीच नसता आला सर. अँड सर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू कशाला? सर मी नियम तोडला तरीही तुम्ही माझ्या डॅडशी खूप चांगले वागला. ऍक्च्युली नीट वागला. नाही काय तो शब्द, सौजन्याने म्हणायचंय. एक्झॅक्टली सौजन्याने वागला तो शब्द आठवतो. माझ्या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाशी मी सौजन्यानेच वागतो. त्यात तर ते तुझे आई वडील होते, त्यामुळं गैर वागण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. आणि ज्या अर्थी ते असे बेधडक आतमध्ये आले त्यावेळेस मला लक्षात आलं की त्यांना या नियमाबद्दल काही कल्पना नसणार. आय एम रिअली सॉरी सर, बट थँक्स फॉर कन्सिडरिंग. आणि या प्रसंगामुळे एक गोष्ट माझ्या लक्षात आली की तू निरोप वेळच्या वेळी पोचवत नाही. नाही सर मी हो. त्यामुळे तुझे मार्क आता या परीक्षेतले कमी होणार हे निश्चित. नाही ऍक्च्युली सर मी निरोप पोच सर मी काय म्हणतोय पुढच्या वेळ सर